हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कोशिंबीरचे प्रकार बघणार आहे। ही कांद्याची पात आपण घेतलेली आहे, स्वच्छ धुवून अशी बारीक कापून घेतलेली आहे। आपण कांद्याच्या पातीची कोशिंबीर करणार आहे। त्यासाठी धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे, निथळून घेतली आहे। आता आपण पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया। आपलं तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण मोहरी घालूया। हा कोशिंबीरचा नवीन प्रकार आहे, तुम्ही नक्की करून बघा। खूप सुंदर लागते ही कोशिंबीर। आणि कच्ची भाजी पोटात गेल्यामुळे आपले हे पण चांगलं होतं, पचनक्रिया पण चांगली होते। मोहरी तडतडली की आपण हिंग घालणार आहोत, जिरं घालणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत। आता या ठिकाणी आपण लसूण बारीक कापून ठेवलेला आहे, तो घालणार आहोत। लसूण खूप करपू द्यायचा नाही आहे, बारीकच असा कच्चाच घालायचा आपल्याला। आणि आपण आता या कांद्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि तिखट घालणार आहोत। पुन्हा थोडंसं तेल तापून घेऊ आणि याच्यावर तडका देणार आहोत आपण। आता छान आपण फोडणी घातलेली आहे। अशी मिक्स करून घ्यायची आहे। ही खूप अप्रतिम चवीची कांद्याच्या पातीची कोशिंबीर आहे, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती। याच प्रकारे आपण आता काकडीची पण कोशिंबीर करणार आहे। काकडी धुवून स्वच्छ घेतलेली आहे, आता आपण ती साली काढून घेऊ आणि किसून घेणार आहोत। आपण काकडी किसून घेतलेली आहे, काकडीतलं पाणी पूर्ण आपण पिळून काढून घेणार आहोत। उन्हाळ्यामध्ये काकडी खूप थंड असते, त्यामुळे आपल्याला शरीराला खूप त्याचा फायदा होतो। कंपल्सरी आपण आपल्या आहारामध्ये काकडीचा वापर अवश्य करावा। काकडीमुळे आपलं पोट पण लवकर भरतं आणि आपले फॅट्स कमी करायला सुद्धा काकडीमुळे मदत होते आणि उष्णता खूप कमी होते। त्यामुळे काकडीमुळे उन्हाळ्यात कंपल्सरी आपल्या जेवणात काकडी, कोशिंबीर वगैरे हे प्रकार आवर्जून असावेत। आपण काकडी कोरडी करून घेतलेली आहे, पाणी अगदी पिळून घेतलं आहे। त्यामध्ये एक चमचाभर शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। आता आपण त्यावर दही घालणार आहोत, तुमच्या आवडीनुसार दही घाला। आणि आता आपण फोडणी घालूया। काकडीच्या कोशिंबीरला फोडणी घालताना आपण तूप घातलेलं आहे, साजूक तूप 1 चमचाभर। तूप तापलं आहे आपलं, आता मोहरी घालणार आहोत, हिंग घातलं आहे आपण, जिरं घातलं आहे, हिरवी मिरची घातली आहे, मिरची चांगली तळून घेऊया आपण। मिरची थोडी परतून घेऊ आपण याच्यामध्ये। आणि आता याची खमंग फोडणी याच्यावर घालूया।
मीठ घालणार आहोत चवीनुसार, कोथिंबीर आणि साखर घालणार आहोत. आता ही आपण हलवून घेऊया. खमंग छान आपली काकडीची कोशिंबीर तयार आहे. थोडं दही घालू आपण त्यामध्ये. आपली काकडीची कोशिंबीर तयार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या पानामध्ये कोशिंबीर आवश्यक आहे, त्यामुळे आपण ह्या कोशिंबिरी केल्या आहेत. तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.